तर रावेरमध्ये 7.14% इतकं मतदान पार पडलेलं आहे। मावळमध्ये 5.38%, संभाजीनगरमध्ये 7.52%, तर पुण्यात 6.61% मतदान पार पडलंय। शिर्डीमध्ये पार पडलेला आहे पहिल्या 2 तासातील मतदानाचा आकडा 6.83%। तर एकंदरीत पहिल्या 2 तासामध्ये 6.72% नोंद ही झालेली आहे। राज्यातील काही भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे, पावसानं सुरुवात केलेली आहे आणि अशा वातावरणात देखील मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालाय। निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर जर पाऊस आला तर पावसापासून संरक्षणाची देखील सोय केलेली आहे। त्याच्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं हे आवाहन सर्व ठिकाणी करण्यात येत आहे। एकीकडे उन्हाचा कडाका आहे, दुसरीकडे पाऊस सुद्धा आहे। अनेक ठिकाणी राज्यामध्ये अवकाळी पावसाचं सावट आहे, त्याच्यामुळे मतदान केंद्रावरती पावसापासून संरक्षणाची सोय केली आहे। मतदान केंद्र अतिशय आकर्षक पद्धतीने सजवलेले सुद्धा आहेत। पहिल्या 2 तासांमध्ये मतदार बाहेर पडतायत आणि रांगा लावून हे मतदान होत आहे। तर देशामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.35% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.24% मतदान झालेलं आहे। यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये देखील आपण पाहिलं की पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे। अगदी बरोबर आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान 15.24%, मात्र गेल्या 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी ही फारशी समाधानकारक नव्हती। महाराष्ट्रातला मतदानाचा टक्का हा खालच्या क्रमांकावर होता। पश्चिम बंगालमध्ये आज सुद्धा सर्वाधिक मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत झालेलं बघायला मिळत आहे। आणि देशातील पहिल्या 2 तासाची आकडेवारी आपण जर पाहिली तर 10.53% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे आणि सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये तर आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहतोय की 9% मतदानाची नोंद झाली आहे।